श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. चला तर मग बघूया आपण गरमागरम आप्पे आणि उत्तपम बनवूया अगदी कमी वेळामध्ये आणि दोन्ही पण एकाच मिश्रणाने बनवूया. त्यासाठी आपल्याला घरचेच धान्य लागेल. 4 वाटी तांदूळ, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी जाड पोहा, पाऊण वाटी चणे डाळ, मेथी दाणा 1 चम्मच आणि उडदची डाळ 1 वाटी. ते सगळं आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि स्वच्छ पाणी निथळून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून ते झाकून ठेवून देऊया 4 तासासाठी. 4 तास झाकून ठेवून दिल्यानंतर त्याला आपण आता त्याच पाण्यामध्ये म्हणजे तेच पाणी घेऊन आपण मिक्सरमधनं अगदी बारीक अशी दळून घेऊया. मस्त बारीक असं क्रीमसारखं पीठ दळून घेऊया आणि आपलं आप्पे आणि उत्तपमसाठी पीठ अगदी रेडी होऊन जाणार. हे दळून घेतल्यानंतर आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे बरं का. चांगलं उबदार ठिकाणी झाकून ठेवायचं या पिठाला, म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी छान तो फुलतो पीठ. आणि मग आपल्याला एकदम 2 रेसिपी बनायला, 2 नाही 3 पण बनवू शकते. त्याच्यामध्ये इडली पण बनवू शकते आपण. तर आपण आज आप्पे आणि उत्तपम बनवूया. आता या दुसऱ्या दिवशी आता सर्वप्रथम आपण हे आंबलेलं पीठ घेऊया. त्यामध्ये आपल्याला उत्तपमसाठी आणि आप्पेसाठी सारख्याच भाज्या घेणार आहे. आता माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत ते मी घेते आहे. त्यासाठी मी 2 काकडी घेतले. बघा किती छान फुललं आहे हे पीठ, मस्त झालेलं आहे. त्यासाठी 2 काकडी घेतली आहे, 2 कांदा, 2 टोमॅटो, सांबार आणि हिरवी मिरची. तुम्ही याच्यामध्ये वाटाणा टाकू शकता, आणखीन कोणत्या भाजी टाकू शकता. पण मुलं नाही खात म्हणून मी इतक्याच भाज्या टाकल्या आहे. तर चॉपरमधून आपण ह्या सगळ्या भाज्या एकदम बारीक करून घेऊया. आणि मिरची याच्यामध्ये बारीक नका करू, मिरची अलग बारीक करू आपण, त्याला थोडीशी फोडणी देऊ म्हणून. काकडीची छान सालं काढून घेतलेले आहे, ते पण छान बारीक करून घेऊया. आणि आपण त्या मिश्रणामध्ये हे सगळं टाकून घेऊया. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपण ते मिरची कापून घेतलेली आहे ना, त्याला आपण थोडासा तडका देऊया. एका छोट्याशा कढईमध्ये 1 चम्मच तेल तापून घेऊया. त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि कढीपत्ता टाकूया. ते छान तडतडलं की त्याच्यामध्ये मिरची टाकून देऊया. मिरची टाकली की ते थोडीशी हलकीशी भाजली की बस, त्या पूर्ण फोडणी आपल्याला त्या आप्पेच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. अगदी सोपं आहे हे. आणि त्यानंतर आपण आता ते सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण आपल्याला आप्पे आणि उत्तपमसाठी रेडी झालं आहे. आता आपण समोर हे सगळं मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करायचं. याला असं जोरात जर मिक्स केलं ना तर तो फुलत नाही, आपले आप्पे असे फुलत नाही, असे टम्म फुलत नाही आणि जाळीदार उत्तपम होत नाही. म्हणून एकदम असं घर नाही फिरवायचं. याच्यात चवीनुसार मीठ जरूर टाका बरं. आता हे छान हलक्या हाताने छान आपण मिक्स करून घेऊया. आणि आता चला आप्पे बनवायला घेऊया. आप्पेसाठी आप्पेचं पात्र आपण गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया. तुम्ही ब्रशनं त्याला फिरवलं तर चालेल, नाही फिरवलं तरी नाही होत. त्याच्यामध्ये आप्पेचं मिश्रण टाकूया 1 चम्मच. माझा हा मोठा चम्मच आहे. आणि 1 चम्मच आप्पेचं मिश्रण टाकलं की बस त्याला झाकण ठेवून देऊया. झाकून दिलं की ते छान वाफेमध्ये फुलतात. हे बघा किती छान टम्म फुगले ना, किती सुंदर कलरफुल. आता त्याच्यावर आणखीन 1 चम्मच तेल टाकूया आणि त्याला परत झाकण ठेवून देऊया साधारणतः अर्धा मिनिट. म्हणजे ते तेल ना त्याचे सगळे काटं सुटून जातात. कोणी खूप तेल टाकतात, पण माझ्या मुलांना आम्हाला जास्त तेल त्याच्यामध्ये आवडत नाही. ते चटणीसोबत असे सुक्के पण छान लागतात. आणि आता त्याला एकदा आपण सगळे आप्पे फिरून घेऊया, असे अलटून पलटून सगळे. आणि त्याला पण 1 मिनटं होऊ देऊया. आणि असे गोल्डन सोनेरी कलरचे छान असे क्रंची होतात हे, त्याच्यामध्ये आपण चना डाळ टाकल्यामुळे. आणि आता हे बनलेले आहे. आता हे आपण एका जाळीदार प्लेटमध्ये किंवा ते टिश्यू पेपरवर हे सगळे काढून घेऊया थंड होण्यासाठी. आणि हे थंड होत आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला मी याचा एक उत्तपम पण बनवून दाखवते. बस ताव्यावर तेल टाकायचं आणि हे मिश्रण टाकायचं. हे मिश्रण टाकलं की त्याला थोडंसं झाकून द्यायचं. त्याच्यावर पण 1 चम्मच तेल फिरून घ्यायचा. बघा किती जाळीदार, अगदी टेस्टी क्रंची उत्तपम होतो हा. कोणी वरून पण भाजी टाकतात, मसाला टाकतात. पण माझ्या मुलांना वरून भाजी दिसली ना तर मग ते काढून ठेवतात. त्याच्या आतमध्ये जर टाकलं की छान खाऊन घेतात मग. म्हणून मी असेच उत्तपम बनवते. तर तुम्ही पण असेच उत्तपम आणि
आप्पे बनवा. आणि ही हिरवी चटणी याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, ती पण बघून घ्या. आणि असं गरमागरम आप्पे आणि उत्तपम 2 रेसिपी एन्जॉय करूया. आणि मुलांना हे टिफिनमध्ये पण देता येते, नाश्त्यामध्ये. थँक्यू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा, लाईक करा.